शेतकरी मित्रांनो, ऑर्गॅनिक इंडिया या मिशनमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मी मल्टीप्लायर या तंत्रज्ञानाविषयी तुम्हाला आता मार्गदर्शन करणार आहे. आपण आहोत अमरावतीमधील वरुड या तालुक्यातील करसगाव या ठिकाणी. आणि या ठिकाणी हे जे गाव आहे ते प्रसिद्ध आहे संत्रा आणि मोसंबी या पिका संदर्भामध्ये. आणि येथील बहुरूपी सर यांनी मागील महिन्यामध्ये मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. अति अल्प खर्चामध्ये रिझल्ट कसे छान निघतात हे आपण सरांकडून जाणून घेऊ. सर, आपण किती महिन्यापूर्वी याचा वापर केला, काय परिणाम मिळाले आणि सुरुवातीला तुमचा परिचय थोडक्यात द्या. मी उमेश नानासाहेब बहुरूपी, राहणार करसगाव गांधीगर, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. तर मी याच्या आधी 1 महिना आधी मी संत्रा ट्राय केला होता. त्या वैभव यांनी याच्या शेतामध्ये मी गेलो असता यांना विचारला तर तुझी क्वालिटी कशी काय. झाडं खूप मोठे आहे त्याची, पण क्वालिटी आणि संत्र्याची क्वालिटी मला जबरदस्त दिसली. त्यांनी सांगितलं का तुम्हाला टाका म्हणून सांगित होतो मी, पण मी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतो. नंतर आता मी त्याच्या शेतामध्ये गेलो, त्यांनी सांगितलं का तुम्ही टाका. नंतर त्यांनी मला एक बॅग दिली. बॅग देऊन मी दुसऱ्या दिवशी हे प्रोसेस चालू केली आणि आज रोजी माझ्या शेतामध्ये खूप चांगला मला क्वालिटी आपण पाहू शकतो. सेटिंग पण व्यवस्थित आहे आणि जर कलर वगैरे बघितलं तर एकदम चांगलं चकाकी यायला मिळालेली आहे. आणि सर पहिली ड्रिंचिंग आहे, पहिली ड्रिंचिंग आणि 2 वेळा ड्रिंचिंग मी माझ्या मोसंबीला सुद्धा केलेली आहे. आणि जे मोसंबी पिवळी पडली होती ती आज हिरवी झालेली आहे. सर एकदम आपण थोडंसं पाठीमाग जाऊ, आपण इथं वरती सेटिंग बघूया. आपण बघतो की या ठिकाणी सगळ्यात मोठी जर समस्या काही असेल पावसामध्ये ती तर फळ गळायची. व्हिडिओचं थोडं हे समोर असता तुम्ही म्हटलं सर झूम झालं थोडं. हो काय प्रॉब्लेम. सर, आपण याच्यामध्ये बघतो की बागेमध्ये असा सडा पडलेला आहे बऱ्याच बागेमध्ये, परंतु हे सेटिंग चालू असताना तुम्ही ड्रेसिंग केलेली आहे. तर आपण जर बघितलं त्याच्यामध्ये भरपूर सेटिंग झालेली आहे. फळगळ नावाची जी गोष्ट असते की आपल्या बागेमध्ये किती कमी झाली मल्टीप्लायरमुळे. तरी पहिली जे होती पहिली खूप काही टिकलेली आहे आणि दुसरी आणि तिसरी तो काही प्रमाणात आलेली आहे, गळलेली आहे. पण आता सध्या तर गळ नाही आहे. भरपूर प्रमाणामध्ये सेटिंग झालेली मित्रांनो आणि व्यवस्थित फळाची सेटिंग झालेली आहे. आणि नवीन सुद्धा आपण बघितलं आता की नवीन सुद्धा सेटिंग चालू आहे. आणि याची साईज सुद्धा सर आता आपली पहिली ड्रिंचिंग झालेली आहे. रासायनिक त्यामध्ये जे बदल आहेत, सेंद्रिय जे बदल आहेत ते आता सुरुवात झालेली आहे. याच्या आधी जे होतं आंब्याचं जे संतर होतं हे थोडं खरबड होतं. पण मी याचा वरून सुद्धा स्प्रे घेतला आहे आणि खालून सुद्धा दिला आहे. त्याच्यामध्ये मला आता याच्यात चोपडेपणा दिसून राहिला आहे. थोडा जवळ आहे सर, थोडं आपण बघू शकतो की याच्यामध्ये शायनिंग दिसून चोपडेपणा. हे बघा, ही शायनिंग बघा, बंच सुद्धा आहेत आणि शायनिंग सुद्धा भरपूर आहे. जेव्हा हे आता पुढच्या महिन्यामध्ये येऊ सर आपण याच्यामध्ये आश्चर्यकारक बदल होतील, कारण आता सेकंड ड्रिचिंग सुद्धा 2 दिवसामध्ये आपली होणार आहे. सर, आपण हे वापरून समाधानी आहात? समाधानी. आणि बाकी जे बागायतदार आहेत संत्रा आणि मोसंबी त्यांना काय सांगू इच्छितात? आणि त्यांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही मल्टीप्लायर घ्या आणि आपलं ड्रिंचिंग करा आणि रासायनिकच्या मागे लागू नका. आणि दुसरी गोष्ट अशी आहे सर, सरांनी जेव्हा शेतामध्ये मल्टीप्लायर वापरलंय त्यांच्या जमिनीमध्ये सुद्धा बदल जाणवलेत. आपण थोडक्यात सरांना विचारू काय जाणवलेत. तर जमिनीमधून मला जमीन ही भुसभुस झालेली आहे आणि त्याच्यात गांडूळचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. खूप वाढलेलं आहे गांडूळचं प्रमाण. तर याच्यामुळं काय होणार आहे सर, आपल्या शेतामध्ये गांडुळाचं प्रमाण वाढलं म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला गांडूळ खताची फॅक्टरी तुमच्या शेतामध्ये तयार झालेली आहे. याच्यामुळे तुम्हाला बाहेरून कोणतं खाद्य आणून टाकायची सरांना अजून 2 वर्षानंतर गरज पडणार नाही. हे सगळं मल्टीप्लायर आपल्या शेतामध्ये फॅक्टरी तयार करणार आहे. हे तुम्ही सर्व मल्टीप्लायर वापरून समाधानी आहात. मित्रांनो, सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की 1 एकर जर क्षेत्र आपण धरलं ना तर 43,560 स्क्वेअर फुटाचं 1 एकराचं क्षेत्र होतं. आणि सर आता म्हणतायत की गांडूळ निर्मिती सुरू झालेली आहे. जर एका स्क्वेअर फुटीमध्ये जर सर एक चांगला गांडूळ तुम्हाला 10 ग्रामचा मिळाला, आणि गांडुळाचं वैशिष्ट्य असं आहे की तो रोज त्याच्या वजना एवढं आपल्याला खात देऊन जातोय. तसे जर आपल्याला एका स्क्वेअर फुटमध्ये एक गांडूळ जरी मिळाला ना सर आज किंवा 4-5 महिन्यानंतर, तर रोज आपल्याला 4 क्विंटल पर डे गांडूळ खत तयार होतं. गांडूळ अशी चीज आहे का दिवसातून तो 3 वेळा जमिनीत जातो, जमिनीवरती वर येतो. त्यामुळे जमिनीमध्ये जे ऑक्सिजनचं सर्क्युलेशन आहे ते पण वाढतं आणि त्यामुळे नॅचरली जेवढे रोग असतात ना ते कमी होतात. आणि ऑक्सिजन वाढल्यामुळे ट्रायकोडर्मा, सुडोमोनास नॅचरली आपल्या शेतात तयार होतात. आपण म्हणतो की ते टाकल्यानंतर अशी चकाकी आली किंवा रोग कमी होत आहेत, तर ते फक्त जे नॅचरली ट्रायकोडर्मा, सुडोमोनास वगैरे आपल्या जमिनीत असायला पाहिजे किंवा त्यांना जे ऑक्सिजन लागतं त्याचा पुरवठा आता सुरळीत चालू होतोय. म्हणून हे सगळे आपल्याला बदल त्या ठिकाणी दिसत आहेत. तेव्हा आपण समाधानी आहात सर? समाधान. धन्यवाद.